नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. केंद्र सरकारनं कांदा निर्यातवरील बंदी हटवली. अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून निर्यातीला मंजुरी. जालन्यामधील अंतरवली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस. सकाळीच वैद्यकीय पथकाकडून जरांगे यांच्या आरोग्याची तपासणी. जरांगेंची प्रकृती स्थिर. पुण्याच्या आंबगावमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या घरासमोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये वळसे पाटलांनी मराठा समाजाच्या मागण्या मांडण्याची मागणी. लातूरमध्ये सोलापूर नांदेड महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक खोळंबली. धाराशिवच्या एडशीमध्ये सोलापूर संभाजीनगर महामार्गावर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन. आंदोलकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मराठा आरक्षण प्रश्नी माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाचं आंदोलन. आरक्षण प्रश्नी आवाज उठवा, आंदोलकांची मागणी. अहमदनगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेचं आंदोलन. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी. धाराशिव पोलीस प्रशासन आणि मराठा नेत्यांची शांतता कमिटीची बैठक. आंदोलनं आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये शांततेमध्ये आंदोलन करण्याचं आवाहन. साताऱ्याच्या खेडमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 1 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे मिलिंद दादा पाटील, त्याचबरोबर मिलिंद कदम आणि सुजित पवार यांची देखील उपस्थिती. खासदार प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या 21 मुलींना पाळणा, बीबी किट आणि अर्ध्या ग्राम सोन्याच्या दागिन्यांची भेट. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाचं आयोजन. लातूरमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा पुतळा अनावरण समारंभाला काँग्रेस नेत्यांची उपस्थिती. अभिनेता रितेश देशमुख, विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख यांची देखील प्रमुख उपस्थिती. कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी पुण्यामधील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक. कचरा गाडीची आणि चालकाची आरती करत केला पालिका प्रशासनाचा निषेध. अजितदादांच्या एका फोननंतर पुण्यातील घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचं आंदोलन मागे. अजित पवारांनी आंदोलनाची दखल घेत कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. सांगलीच्या कृष्णा नदीवरील उपसा बंदी उठवली. सांगली पाटबंधारे मंडळाचा सावळा गोंधळ समोर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील बाफेगाव बंधाऱ्याला गळती. दुष्काळामध्ये हजारो लिटर पाण्याची नासाडी. गळती थांबवण्यासाठी युवा सेना आक्रमक. पाटबंधारे खात्याच्या विरोधामध्ये मडके फोडत आंदोलन करत निषेध व्यक्त. धाराशिवमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवराज्याभिषेक रिक्षा समितीच्या वतीनं रिक्षा रॅली. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात फुलांची उधळण. अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची चर्चा सुरू. रवी राणा यांनी पुतळा बसवला होता. वर्ध्यामध्ये उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर जयंतीनिमित्त वर्ध्यातील चौकामध्ये आकर्षक किल्ल्यांची प्रतिकृती साकारली. पुण्यामध्ये तब्बल 79,307 रुपयांची 22,301 नाणी वापरून शिवलिंग साकारलं. शिवभक्त दिलीप घोलप यांच्या शिवलिंगांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. केंद्राच्या सुधारित बाजार समिती कायद्याला पश्चिम महाराष्ट्रातील बाजार समितीचा विरोध. सांगलीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये लढा उभारण्याचा निर्धार. नागपूर सुरत महामार्गावरील धुळ्याच्या मोरानं गावामध्ये गतिरोधक उभारण्याची मागणीसाठी ग्रामस्थांची निदर्शनं. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2,27,008 क्विंटल कांद्यांची आवक. कांद्याला 1,552 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारी रब्बी तूर बहरली. शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता. नांदेडमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करत पीक विमा मंजूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 2023 अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी त्रस्त. बुलढाण्याच्या नांदुरामध्ये 15 फेब्रुवारीला झालेल्या वादळी पावसामुळे पिकांसह घरांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीचा लहान पूल जीवघेणा ठरतोय. प्रशासनाकडून पूल बंद करून देखील
जीर्ण पुलावरून नागरिकांना जीवघेणा प्रवास करण्याची वेळ। पंढरपूरमध्ये माघी यात्रेची तयारी पूर्ण। मंगळवारी माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होणार। सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासह कर्नाटकातून सुमारे 5 ते 6 लाख भाविक येण्याचा अंदाज। नाशिकच्या गोदा घाटावर गोदा जन्मोत्सव। पुरोहित संघाकडून गोदावरी माता मंदिरामध्ये आरती। बुलढाण्याच्या इलोरा ते भेंडवड रस्त्यावरील अर्धवट पुलामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। बांधकाम त्वरित सुरू न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्या। भंडारा जिल्ह्यातील विविध खोदकामांमुळे वाहतुकीचा खोळंबा। मोठी वाहनं खड्ड्यात अडकून नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ। नागरिकांची उपाययोजना करण्याची मागणी। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार भूमिपूजन। अमरावतीच्या घुईखेडमध्ये श्री संत बेंडोजी महाराजांच्या समाधी महोत्सवाला सुरुवात। दहीहंडी आणि शोभायात्रेनं दुमदुमली घुईडोई नगरी। जळगावातील भाऊंच्या उद्यानामध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं रंगभरण स्पर्धा। स्पर्धेमध्ये शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील 1ली ते 10वीच्या 6700 मुलांनी सहभाग नोंदवला। धाराशिवच्या उमरग्यातील मॉर्निंग वॉक प्रेरणा ग्रुपचा अनोखा उपक्रम। सकाळी फिरायला न येणाऱ्या सदस्यांच्या घरी जाऊन त्यांचा आरती करत उपहासात्मक सत्कार। लक्झरी बसमधून 60 लाखांची रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक। अजय उपाध्याय असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 49 लाखांची रक्कम हस्तगत। गोंदियामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील मायक्रो झेरॉक्स काढणाऱ्या 3 झेरॉक्स केंद्रांवर कारवाई। 12वी आणि 10वीच्या परीक्षेसाठी कॉपीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभाग देखील सज्ज। नागपूर शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू। महानगरपालिका, वाहतूक पोलीस, निरीव आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा पुढाकार। महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी घेतली सगळ्या विभागांची बैठक।